उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गृह खातं मिळण्याची शक्यता कमीच. भाजपकडून महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय. शिवसेनेला 3 पैकी 1 पर्याय निवडावा लागणार असल्याची माहिती. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान. तर विधानसभेला महायुतीत 3 पक्ष एकत्र लढण्यानं मनसेसाठी जागा नव्हती असं स्पष्टीकरण. उद्यापासून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. 7 आणि 8 तारखेला नवनियुक्त आमदारांचा शपथविधी, तर 9 डिसेंबरला राज्यपालांचा अभिभाषणासह विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही निर्णय होणार. शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली. पवार ठाकरेंचं सर्व विरोधकांना निमंत्रण दिलं होतं, फडणवीसांची माहिती. तर निमंत्रण दिलं नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप. लाडक्या बहिणींचं 2100 रुपयांचं आश्वासन पूर्ण करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी. तर सरकारनं काय जुमलेबाजी केली हे जनतेला आता कळेल, यशोमती ठाकूर यांची टीका. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नाशिकमधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन. राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. पुढील 24 तासात पडणार पाऊस. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांची माहिती. आरबीआयकडून पतधोरणात कोणताही बदल नाही. रेपो रेट 6.5% कायम. ग्राहकांच्या कर्जाचे व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून महामानवाला अभिवादन. चैत्यभूमीवर लोटला भीमसागर.